हॅलो. हाय. आज आम्ही आज आहे नाताळ, क्रिसमस. बोल. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही? तर खूप वेळ झाला आणि आम्ही ब्लॉग नाही केला आहे, तर आज आम्ही ब्लॉग बनवतोय एक. आणि आज विशेष हा ब्लॉग असणार आहे नाताळ म्हणजे क्रिसमसच्या ह्याच्यात. तर आम्ही वसईला राहतो आणि तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर बघितलंच असेल की नाताळ क्रिसमसच्या वेळेस वसई जी आहे ती पूर्ण सजवली जाते, कारण की इथला मॅक्सिमम जे क्राऊड आहे ते ख्रिश्चॅनिटी रिलिजन फॉलो करतात त्यामुळे. तर आता आम्ही बाहेर जाणार आहोत, कारण की संध्याकाळीच हे खूप चांगलं दिसतं. लाईटिंग्ज अँड ऑलचं सगळं बघू शकतो. क्रिप वगैरे जे बनवतात ते, त्याला मराठीमध्ये गव्हाणही म्हणतात. तर हे सगळं बघायला आता आम्ही चाललो आहे. तर आम्ही तुम्हालाही दाखवू की किती क्रिएटिव्ह आहेत वसईचे लोक आणि ते किती सिरियसली घेतात या सणाला. तर चला बाहेर जाऊया. पागल. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत वसई गावमध्ये. इथे तुम्हाला दिसेल की बंगलोज किती सुंदरपणे डेकोरेटिव्ह लाईट्सने सजवलेले आहेत. आता आम्ही एका दुसऱ्या गावात आलो आहोत आणि इथे तुम्ही एक खूप सुंदर असं क्रिप पाहू शकता. तर हा क्रिप येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला होता या गोष्टीचा रिप्रेझेंटेशन आहे. आणि त्यांचा जन्म एका गायीच्या गोठ्यामध्ये झाला होता. तर लोक आपल्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने ते इथे दाखवतात. तर मित्रांनो, हे बघून खरंच खूप छान वाटतं. लहान-लहान डिटेल्स, क्रिएटिव्हिटी आणि त्याच्या मागचा विचार हे ऑब्झर्व्ह करायला मिळतो इथे. हा एक एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथेच समाप्त करतो. पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.